आणि आता चंद्रपूरमधून आणखीन एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे। महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीत पुन्हा एकदा वाघाचा वावर असल्याचं या ठिकाणी आढळून आलंय। ऐन वर्दळीच्या रस्त्यावर अचानक वाघोबा आल्याने निश्चितच इथल्या लोकांची मोठी घाबरगुंडी उडाली। तर वाघोबाच्या दर्शनाने दुचाकीस्वारांची पळापळ आणि धडपड या ठिकाणी झाली। वन विभागाच्या निर्देशानंतरही वीज केंद्र परिसरातील झुडपांची तोडणी या ठिकाणी झालेली नाहीये आणि त्याचाच परिणाम म्हणजे या ठिकाणी आता वाघोबाचं दर्शन झाल्याचं कळतंय आणि एकूणच परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। तर हा व्हिडिओ आपण पाहतोय ज्यामध्ये लोकांची चांगली तारंबळ उडाली। अचानक वाघ दिसल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराची मोठी घाबरगुंडी झाली आणि त्याची पळापळ सुरू झाल्याचे व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। चंद्रपूर मधली ही बातमी या क्षणाची आपण पाहतोय। वाघ दिसल्यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। महेश, नेमका हा वाघ कुठून आला आणि काय तपशील या संदर्भात? स्वाती, आपण जर बघितलं तर चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र जे आहे त्याला लागूनच ताडोबाचा आपला बफर झोन सुरू होतो आणि हा भाग पूर्ण जंगलाला लागूनच आहे। त्याच्यामुळे अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर गेल्या 3-4 महिन्यांपासून या भागात वाघांचं दर्शन सर्रास बाब झालेली आहे। अनेकदा या ठिकाणी रस्त्याच्या लगत वाघाचं दर्शन येणाऱ्या जाणाऱ्यांना झालेलं आहे आणि या भागात मोठ्या प्रमाणात झुडपं सुद्धा वाढलेली आहे। म्हणून वारंवार महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला असं निर्देश सुद्धा दिले होते, मात्र त्याकडे ज्या पद्धतीनं अंमलबजावणी करायला पाहिजे ते झालेलं नाही आहे। त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे। हा निर्मनुष्य रस्ता कधी कधी असतो, कधी कधी मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली असते। जर यापूर्वी या भागात अस्वल सुद्धा रस्त्यावर लोकांना फिरताना दिसलेला आहे आणि त्यामुळे या भागातल्या लोकांना हा जो सलग एक 5 ते 6 किलोमीटरचा भाग आहे, या भागातून महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राची वसाहत किंवा त्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये जाणाऱ्यांना एक वेगळ्या पद्धतीचं भीतीचं वातावरण याच्यामध्ये पाहायला मिळत आहे। आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरी औष्णिक वीज निर्मिती केंद्र प्रशासन याकडे गंभीरतेने नक्कीच महेश, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी।